नमस्कार, जय महाराष्ट्र। तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहिला असेल। त्या हत्तीनीच्या डोळ्यातनं पाणी जेव्हा तुम्ही पाहिलं असेल तेव्हा तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं असेल, कारण माझ्या डोळ्यात सुद्धा तो व्हिडिओ पाहिल्यावर पाणी आलेलं। तर माझा आजचा जो व्हिडिओ आहे कोणालाही दुखवण्यासाठी नाही किंवा कोणालाही विरोध करण्यासाठी नाही, मी फक्त आणि फक्त एक प्राणीप्रेमी म्हणून हा व्हिडिओ शेअर केलेला आहे। कारण माझ्या भावना ह्या प्राण्यांशी जोडलेल्या आहेत, माझ्या संवेदनशील भावना त्या कोल्हापूरच्या नागरिकांशी जोडलेल्या आहेत, त्या महादेवी नावाच्या हत्तीनीशी सुद्धा जोडल्या आहेत त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर। तर नक्कीच तुमचं या ठिकाणी मला सहकार्य हवं आहे। महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना, सर्व जनतेला मी आव्हान करत आहे, मी विनंती सुद्धा करत आहे की मी एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जा आणि फक्त तुमचं मत त्या ठिकाणी नोंदवा। तुमचं एक सिग्नेचर फक्त त्या लिंकवर जाऊन करा, तिथे त्या ठिकाणी तो फॉर्म दिलेला आहे आणि ती जी लिंक आहे मी स्वतः व्हेरीफाय केलेली आहे, ती लिंक फ्रॉड नाही। त्याच्यावर मी सुद्धा माझं मत नोंदवलेलं आहे। तुम्ही तुमचं सुद्धा एक सिग्नेचर करा आणि त्या महादेवी नावाच्या हत्तीनीला परत तिच्या परिवारामध्ये आणण्यासाठी तुम्ही तुमचा खारीचा वाटा उचलू शकता आणि इथं एक सहकार्य करू शकता। तर नक्कीच मी हा खारीचा वाटा उचललाय, तुम्ही सुद्धा हा खारीचा वाटा उचला आणि त्या आपल्या महादेवी हत्तीनीला परत तिच्या परिवारामध्ये, कोल्हापूरच्या नागरिकांमध्ये आणि तिच्या वास्तव्याच्या ठिकाणी तिला आणण्यासाठी आपण मदत करू शकणार आहात। तर नक्कीच आपण मदत कराल ही अपेक्षा व्यक्त करते। परत एकदा सांगते, माझा व्हिडिओ कुणालाही विरोध करण्यासाठी नाही, कुणाची मन दुखवण्यासाठी नाही, फक्त आणि फक्त माझ्या भावना प्राण्यांशी जोडलेल्या आहेत, माझ्या संवेदनशील भावना त्या प्राण्यांशी जोडलेल्या आहेत, कारण मी एक प्राणीप्रेमी आहे म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केलाय। तर नक्की आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।